नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यानंतर पीएम किसानचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे। पण याच वेळी सर्व शेतकऱ्यांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, तो येणार का, त्याची अधिकृत तारीख काय, शासनाचे अपडेट काय, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व मुद्दे जाणून घेणार आहोत। राज्यात सध्या सुरू असलेली आचारसंहिता। मित्रांनो, राज्यात सध्या नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागू आहे। या निवडणुका 2 डिसेंबरला होणार आहेत। निकाल लागल्यानंतर या पहिल्या टप्प्यातील आचारसंहिता तात्पुरती उठवली जाणार आहे। पुढील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत हा गॅप राहील। पुढील निवडणुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। नगर परिषद निवडणुका पूर्ण होताच ताबडतोब पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण कोर्टाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की 31 जानेवारी 2025 पूर्वी सर्व निवडणुका पूर्ण करा। 8 डिसेंबर पासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन। मित्रांनो, 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन चालणार आहे। जरी हा कालावधी जाहीर झालेला असला तरी सुद्धा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यामध्ये बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे। आज या संदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी 1800 ते 1900 कोटीचा प्रश्न। मुख्यमंत्र्यांनी ज्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती त्याच वेळी सांगण्यात आले होते की राज्य सरकारला 1800 ते 1900 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वितरित करावे लागणार आहे, परंतु या योजनेसाठी निधी तरतूद सध्या कोणत्याही बजेटमध्ये केलेली नाही। सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पुरवणी मागण्या। 8 डिसेंबर पासून अधिवेशन सुरू झाल्यानंतर 9 डिसेंबरला पुरवणी मागण्यावर चर्चा होणार आहे। या पुरवणी मागण्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची तरतूद होण्याची 100% शक्यता आहे। त्याच दिवशी दिनांक 10 डिसेंबर राज्यपालाची मंजुरी मिळेल। तरतूद झाल्यानंतर राज्य सरकार अधिकृत GR जारी करेल। जारी झाल्यानंतर पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता GR येईपर्यंत एकही रुपया जमा होणार नाही। आचारसंहितेचा प्रश्न, हप्ता लटकणार का? जर आचारसंहिताचा गॅप मिळाला तर राज्य सरकार या काळातच निधी वितरणास मंजुरी देईल आणि हप्ता तात्काळ वाटप केला जाईल। तर लगेचच पुढची आचारसंहिता लागली तर हप्ता पुन्हा लटकू शकतो, पण सध्या अशी शक्यता अत्यंत कमी आहे, कारण अधिवेशन सुरू असताना GR काढण्यास कोणतेही अडथळे येत नाही। तरी अंतिम अंदाज म्हणजे 9 किंवा 10 डिसेंबर GR येण्याची शक्यता जास्त। GR आल्यानंतर लगेचच हप्ता वितरित, त्याआधी येणाऱ्या तारखा फक्त अंदाज असतील, अधिकृत नाही। निष्कर्ष, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे GR जारी होणे। तोपर्यंत कुठल्याही तारखा फक्त बोलण्यापुरत्या असतील। अधिकृत GR किंवा शासन निर्णय आला की त्याची माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवू। धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा।